नेहमी या नक्कीच अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे हे संघ दाखल करत असतात। त्याच्यामुळे राजा घरात पाचगणीला आहेत आणि पाचगणीवरून थेट ही स्पर्धा पाहत आहेत। त्यांचं देखील मी या ठिकाणी करतोय स्वागत आणि राजू पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील करतोय स्वागत। दोघांचेही मनापासून आभार, कारण दोघांच्यामुळे आज आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते। स्ट्राइक एंडला प्रमोद कोळी मॅन फ्रॉम मालवणी आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय मेघनाथ मात्रे मॅन फ्रॉम मोरवा भाईंदर। आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतायत वर्सवा गावातील वेगवान गोलंदाज मिस्टर विकास, ज्याने केला होता मग अशीच वर्सवा संघाचा विकास। तो विकास पहिला चेंडू फेस करतो, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक प्रमोद आहे समोर। स्ट्राइक एंडवर विकास टू प्रमोद, पहिला चेंडू लाईन त्यांनी लेंथ पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडूला प्रामाणिकपणे सोडून दिलं। पंच रुपेश कोळे आहेत या मॅच साठी, शशी सर देखील आहे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये। पंचांचा वाईटचा इशारा, अमांतरनं मात्र खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन झालं आगरी कोळी समाजाचं 1 या धावेनं। अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, मोठमोठ्या स्पर्धा अनेक ठिकाणी सुरू आहेत। स्वीप खेळायचं होतं यावेळेस, अपील मैदानाच्या आतमध्ये केली होती। म्हणजे अपील मध्ये ताकद कुणाची होती तर यष्टीरक्षकाची अपील होती, त्यानंतर अलंकार होता जवळपास शॉर्ट मिड विकेट मध्ये त्याची अपील होती। मध्ये गोलंदाज स्तब्ध होता, गोलंदाजाने कुठल्याही प्रकारची अपील केली नाही, का त्याला माहिती आहे की आउटसाइड लेग स्टेम आहे, त्याच्यामुळे मात्र ती अपील मात्र फेटाळली गेली पंचांच्या माध्यमातून। 2 धावा आणि अलंकार त्यांना तेच म्हणतोय गोलंदाजाला की तू अपील का केलीस नाहीये। फुल ऑफ लाईन, फुल टॉस चेंडू मेघनाथच्या समोर असा चेंडू आला की मेघनाथ मात्र सोडत नाहीये। हा षटकार 6 धावा। जैसी गेंद वैसी नसीहत, कुठलाही बॅटर समोर कुठलाही बॅटर असू द्या, फुल ऑफ लाईन चेंडू तुम्ही टाकू शकत नाही, लक्षात ठेवा। कारण जर तशा प्रकारे चेंडू हाताळला गेला तर मात्र त्या चेंडूचा समाचार खरपूस समाचार घ्यायला समोर बॅटर रेडी असतो। धावा संख्या 8। एक महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय वर्सवा वर्सेस आगरी कोळी। ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका, डीपला प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहे, चुकी तर मुळीच होणार नाहीये। या ठिकाणी फलंदाज बाद मेघनाथ या ठिकाणी बाद होतोय। पहिला धक्का आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला, मिस्टर मेघनाथ मात्रे परतीच्या मार्गी गॉन। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आणि मगाशी नाणेफेक जी झाली या दोन्ही संघांच्या दरम्यान, त्यावेळेस नाणेफेकीचा कौल जिंकला होता आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय, कारण मागचा मॅच ज्याप्रमाणे प्रथम बॅटिंग करताना तब्बल 68 धावा या फलकावर लावल्या होत्या। पहिला मॅच जर आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये देखील ज्या मॅच धावा बनवल्या होत्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं, त्यात देखील 50च्या पलीकडे धावसंख्या होती। पंचेचाळीस धावा बनवल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, मात्र त्या धनवीन नायगाव एकवीर आहे ना मात्र लवकर त्या धावा 45 धावा पूर्ण केल्या। इथून मात्र एक पूर्ण कल्पना की 60च्या पलीकडे या धावा व्हायला हव्यात। न्यू बॅटर मिस्टर जय पाटील मॅन फ्रॉम गोडदेव। शॉर्ट पुलचा फटका, सरळ बॅटनं साइड स्क्रीनच्या समोर फटका, हा येतोय जय पाटीलच्या बॅट मधून षटकार। अक्षय सी फूड येत आहेत 6 धावा। धाव संख्या होते ती म्हणजे 14। 4 चेंडू टाकून झाले आहेत। उद्यापासून सरकार चषक सुरू होत आहे। मालजीपड्याचं गाव आणि मालजीपड्याच्या त्या गावामध्ये उद्यापासून सरकार चषकाला सुरुवात। डे नाईटची स्पर्धा आहे आणि तिथे देखील 40+ ची स्पर्धा
40+ संघ खेळणार आहेत. यस, नवीन चेंडू पॉवर प्लेचा षटक आहे. नवीन चेंडू येईल. 2 षटकांमध्ये कुठलाही चेंडू गेला तरी 5वा चेंडू गेला तरी तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल, कारण 2 षटकही पॉवर प्लेचे आहेत. धावसंख्या 14. 2 षटकार आलेत. पॉवर प्लेचा हे जे षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर करताना आगरी कोळी समाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट अंपुलचा फटका आहे यावेळेस. हा ट्रॅकर आणि या चेंडूला देखील पाठवून दिलं. सरळ 6 धावांसाठी जयच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. जबरदस्त या पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल वापर करतोय भौमिक कोळी. गुडे आहे भौमिक कोळी. कॅच जर तुम्ही पकडला तुम्हाला 200 रुपये दिले जातील, 500 रुपये दिले जातील. भौमिक आणि राकेश कडून देखील 1000 रुपये म्हणजे 1500 रुपयाचा कॅच असेल. भौमिक कॅच पकड. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. फटका फसतोय. यावेळेस मिलिंद मात्र कॅचच्या खाली येतोय. फलंदाज बाद होतोय मिस्टर जय. शेवटच्या चेंडूवर मात्र आपल्या टीमला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज मिस्टर विकास. नक्कीच जरी 20 धावा दिल्या असल्या तरी मात्र एक महत्वपूर्ण विकेट, मौल्यवान विकेट प्राप्त करतोय जय यांची. जय या ठिकाणी बाद. पहिलं षटक पूर्ण. धाव संख्या 20. चांगली सुरुवात. या पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर केला आणि पॉवरफुल बॅटिंग झाली आगरी कोळी समाजाची. भौमिक कॅच पकडताना फक्त मात्र विचार कर की दुखापत होता कामा नाहीये. आता ते 1500 रुपयाचा कॅच 15,000 ला पडेल. शशीदादा बोकाळे यांच्याकडून देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच घेईल त्याच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आयवा कॅच साठी. काल एका मुलानं तब्बल 800 रुपये कमावले होते. अथर्व हा एक खास करून तिथे मुलगा आला होता आणि काल 800 रुपये कमावले होते त्या मुलानं, एका मुलानं बाहेर कॅच पकडून. आणि बरोबर त्यांनी क्षेत्र निवडलं होतं लॉंग ऑन अँड मिड विकेट या दोन्ही क्षेत्राच्या बरोबर मध्ये उभा राहायचा तो मुलगा, कारण त्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक षटकार लागले गेले होते. जागा देखील त्यांनी कालच्या दिवसामध्ये योग्य निवडली होती. धावसंख्या 20. गोलंदाज यावेळेस अपरकटचा फटका. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मिस्टर प्रमोद कोळी. स्वतःवर नाराज आहेत. हा ट्रॅकर चेंडू ऑफ साइडला मात्र अपरकटच्या माध्यमातून थर्ड मॅनच्या इनफिल्डच्या वरून खेळायचा होता फटका, मात्र फटका फसतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय प्रमोद कोळी. दुसरा धक्का आगरी कोळी समाजाला. श्वान गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र आपल्याला ब्रेक थ्रू मिळत होते आपल्या टीमला. प्रमोद कोळी सारखा हा फलंदाज मात्र डगआउट रिझर्व मध्ये. हे अजून 500 वाढले म्हणजे कॅच पकडला 2000 रुपये. भौमिक कॅच पकडला 2000 रुपये असतील तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. न्यू बॅटर एक मालवणीचा खेळाडू डगआउट मध्ये जातोय, दुसरा मालवणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर मिलिंद वैते येत आहेत. न्यू बॅटर धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 20. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रमोद भोईर, मॅन फ्रॉम पाणजू. मागचा मॅच महत्वपूर्ण ती खेळी प्रमोदनं साकारली होती. तब्बल 14 धावा आपण प्रमोदच्या बॅट मधून पाहिल्या होत्या. एक षटकार, 2 चौकार संतोष सक्सेनाच्या अगेन्स्ट बॅटिंग केली होती प्रमोद भोईरनं. मिस्टर स्टोक आहे इनफिल्डच्या वरून. हा कॅच होईल का? कॉलिंग खूप गरजेचं होतं. एका साईडला मिलिंद आला होता, सागर एका साईडला होता. सागर मिलिंदला तेच म्हणतो की कॅच माझा होता, तू मध्ये का आलास? या सगळ्या गोष्टी आहेत. कॉलिंग करणं खूप गरजेचं, कॉलिंग होणं गरजेचं.
तुम्ही जर कॉल केला नाही तर अशा प्रकारे टक्कर झाली तर कॅच होईल ड्रॉप, आणि ते चित्र या ठिकाणी दिसलं. सागर थोडस नाराज आहे की हा कॅच व्हायला होता, मात्र कॅच होतो ड्रॉप. धावसंख्या 22. ऑन साइडला अगदी लॉंग ऑनच्या वरून एका साइडला मगाशी पहिला तर कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर मात्र हा आलाय षटकार. त्याच्यामुळे कुठेतरी थोडस नाराजगी व्यक्त केली असेल गोलंदाजानं, थोडस नक्कीच नाराज असेल श्वान, कारण तो कॅच जर पकडला असता तर कदाचित हा षटकार वाचू शकला असता. त्याच्यामुळे कॅचेस किती महत्वाचे आहेत. भौमिक जवळ ती कॅचची संधी होती, मात्र ती कॅचची संधी भौमिकने घालवली. बॅटची एज इज गॉन. आणखीन एक बहुमूल्य विकेट. काय सुरू आहे, षटकार येतोय तर एका साइडला विकेट देखील येते. जबरदस्त मॅच सुरू आहे. मिलिंद वैती देखील परतीच्या मार्गी. हा येतोय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेला जवळजवळ 4था धक्का. भौमिक 2000 रुपयाचा कॅच आहे. भौमिक विचार कर. धावसंख्या 28, षटक क्रमांक 2 आणि काय गोलंदाजी श्वानची. जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर मात्र 2 धावा, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. 2 विकेट मात्र प्राप्त करतो श्वान. न्यू बॅटर आणखीन एक मालवणीचं रत्न मिस्टर मिलिंद कोळी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी श्वान मार्फत. म्हणजे कुठेतरी ती वेगानं गाडी जी सुटली होती अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या, त्या गाडीला ब्रेक लावण्याचं काम मात्र श्वाननं केलंय. मिलिंद कोळी येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या आहेत त्या 28. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते दुसरं. स्कोरबोर्ड चांगला आहे, मात्र विकेट आहेत त्या 4. ऑन साइडला हा एक आणखीन मोठा फटका. 2000 रुपये. गुलाबी कलरची ती नोट मात्र हातातून सुटली गेली. मिलिंद कोळी यांच्या बॅट मधून हा षटकार. धाव संख्येचा वेग वाढतोय. धावा झालेल्या आहेत त्या 34. यावेळेस सफल झाले. पुलचा फटका. फाईन लेग पूर्ण रिकामी. इथे देखील चेंडू थांबणार नाही, कारण अडवायला तिथे त्या ठिकाणी कोणीच नाहीये. इथे देखील या चेंडूवर मिळतील धावा त्या 4. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या त्या 38 धावा. भौमिकनं मात्र गुलाबी नोट हातातून टाकली. 2000 रुपये. 2000 रुपये. मात्र एका हातामध्ये तो कॅच जर पकडला असता तर राकेशनं कदाचित आणखीन पैसे वाढवले असते. आणखीन 1000. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. प्रमोद कोळी गेलेत पाणी घेऊन. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 38 धावा फलकावर. मॅच सुरू आहे. एका साइडला अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था आहे, बॅटिंग करतोय हा संघ, आणि एका साइडला आपण पाहतो वर्सावा. आणि वर्सावा म्हटलं तर इंगला आहे देवी, कोणी विसरू शकणार नाहीये. देवीला खरोखरच जबरदस्त यात्रा असते. या यात्रेसाठी नक्की जा, आवर्जून जा. आणि खरोखरच वर्सावा म्हटलं तर कोळी समाज आणि वर्सावा म्हटलं तर माणुसकीला जपणारी माणसं त्या तुम्हाला वर्सावा गावामध्ये मिळतील. भौमिक हाताची घडी करू नको. हात दोन्ही खोल. सवाल है 2000 का. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस येतोय गोलंदाज मिस्टर प्रकाश. समोर आहे प्रमोद भोईर, मॅन फ्रॉम पाणजू संघाच्या माध्यमातून 40 प्लसचं क्रिकेट सातत्यपूर्वक खेळताना खेळाडूला आपण पाहिलंय.
अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. भरपूर उशिरा बॅट स्विंग झाला. वेग काय आहे, अफलातून वेग. मात्र जो स्टोक कदाचित दुविधा मनस्थितीमध्ये हा फटका खेळला गेला. तर ज्याप्रमाणे आपण बॅट्समॅन पाहिला तर भरपूर उशिरा झाला. कदाचित वेगळा फटका खेळायचा तर मात्र ऐन वेळेवर मात्र ते मुवमेंट चेंज झाली त्या ठिकाणी प्रमोद भोईर यांची. चेंडू मात्र डॉट. फुल ऑफ लेंथ ऑन साइडला जोरकस फटका. डीपला प्रोडक्शन आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिस्टर अलंकार एक धाव तर वेगानं पूर्ण. थ्रो येईपर्यंत 2 धावा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अलंकार मार्फत. आजचा हिरो आहे, आजच्या दिवसातील मी म्हणे स्टार आहे अलंकार. चांगल्या खेळी आहे. दोन्ही मॅच मध्ये जबरदस्त इनिंग्स खेळले आहेत अलंकारनं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 40. काय टार्गेट. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेने घेतला. याचा अर्थ एखादा टार्गेट नक्कीच आपल्या माइंड मध्ये फिट केलं असेल. त्यावेळेस फुल ऑफ लाईन चेंडू. फ्रंट लाईन चेंडूला ऑन साइडला टर्न केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलं. थर्ड अंपायर रेफर या ठिकाणी केला जातोय. बीमर चेक करायचं या ठिकाणी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. फुल ऑफ लाईन चेंडू भरपूर पुढे आला होता प्रमोद हा चेंडू खेळण्यासाठी. भरपूर फ्रंटला आले होते आणि जर आपण या चेंडूची जर रेंज पाहिली तर डीप मध्ये आहे चेंडू. थोडासा खाली चेंडू आहे हा. धावा 42. 42 षटक क्रमांक 3 सुरू आहे. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. मात्र डीप मध्ये शतरक्षक आहे. कॅच होतोय ड्रॉप. आज काय सुरू आहे. भरपूर कॅचेस ड्रॉप झाले. कदाचित इथे देखील सूर्याची किरण. शतरक्षक तेच म्हणतोय की मला हा चेंडू आय साइड झाला नाहीये, कारण बरोबर सूर्य माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच रेंज मध्ये तो चेंडू आला होता. त्याच्यामुळे तो चेंडू मी बरोबर कॅरी करू शकलो नाहीये. त्याची देखील चुकी नाही आहे. तो स्पष्टीकरण देतो त्या ठिकाणी. धावसंख्या 44. कॅचेस वन द मॅचेस. कॅचेसमुळे नक्कीच स्कोरबोर्ड तुम्ही थांबवू शकता. कॅचेसमुळे तुम्ही समोरच्या संघावर दबाव देऊ शकता. विकेट खूप महत्वाचे असतात. फुल ऑफ लाईन पुन्हा एकदा जोरकस फटका. मिड विकेट क्षेत्रामध्ये अलंकार आहेत. फ्रंटला भरपूर पुढे आले होते. मात्र चेंडू ऐन वेळेवर थोडासा उचली घेतोय. 2 धावा इथे देखील या फटक्यावर देखील मिळतील. मिलिंद थोडंसं नाराज आहे, कारण मिलिंदला जे क्षेत्ररक्षण हवं होतं ते क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं नाराज मिलिंद. वेलकम मुकेश, तुझं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा आणखीन एक खेळाडू मॅन फ्रॉम वुमेन मान मुकेश पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत. धावसंख्या 46. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. फाईट यॉर्करचा मारा केला शेवटच्या चेंडूवर प्रकाशनं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर लावल्या आहेत अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेनं. त्या 46 धावा. 18 चेंडू 46 धावा फलकावर झाल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. खूप सुंदर षटक. प्रकाशचं नक्कीच मी कौतुक करेन. त्या ठिकाणी काही कॅच ड्रॉप झाले नो डाऊट, मात्र एक जबरदस्त गोलंदाजी प्रकाश मार्फत. निव्वळ 8 धावेचं षटक. कारण पहिलं षटक आपण विकासचं पाहिलं तब्बल 20 धावा विकासनं दिल्या होत्या. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर श्वानचं 18 धावा श्वाननं खर्च केल्या होत्या. इथे मात्र षटक क्रमांक 30 वापसी करतोय, पुनरागमन करतोय. तो म्हणजे वर्सोवा संघ निव्वळ 8 धावा खर्च करतो प्रकाश आपल्या 3ऱ्या षटकामध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 46-46. मिलन 4थं षटक येण्यासाठी मिस्टर मिलन. ही लढत पहा आपण.
एका साईडला वर्सवाचा खेळ गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, तर एका साईडला तुम्हाला मालवणीचा खेळाडू पाहायला मिळतोय. आता दोघांची नावं सेम आहेत, मिलन वर्सेस मिलन. तीन षटक धावा झाल्या आहेत, त्या तब्बल 46 धावा. मिलन वर्सेस मिलन ही मॅच. वर्सवा वर्सेस मालवणी, दोन्ही जवळची गाव आहेत, इतकी लांब नाही आहेत. पूल करायचा होता, फटका फसतोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, चुकी तर मुळीच होणार नाहीये. महत्वपूर्ण बॅटर या ठिकाणी मात्र एका मिलननं दुसऱ्या मिलनला डगआउटचा रस्ता दाखवला. पहिल्या चेंडूवर मात्र ब्रेक थ्रू, पहिल्या चेंडूवर सफलता, पहिल्या चेंडूवर विकेट. मिलिंद कोळी परतीच्या मार्गी. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला बसतोय हा 5वा धक्का. धावा 46. न्यू बॅटर मिस्टर सुहास पाटील, पहिल्या मॅचचा हिरो मी म्हणेल. जरी संघ पराभूत झाला होता पहिल्या मॅच मध्ये आगरी कोळी समाज सामाजिक संस्था, तरी मात्र पहिल्या मॅच मध्ये अफलातून इनिंग साकारली होती. आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर जे आहेत हे दोन्ही बॅटर पांजूचे आहेत. एका टीम मध्ये सातत्यपूर्वक 40+ क्रिकेट खेळणारे दोन्ही बॅटर्स. सुहास पाटील त्याच्यामध्ये हे ताळमेळ जे आहे खेळपट्टीवर, हे ताळमेळ जुळेल का? आणि दोघही जिगरी दोस्त आहेत, सुहास पाटील आणि प्रमोद भोईर. मात्र मिलिंद पहिला चेंडू ब्रेक थ्रू मिळून देतोय. शॉर्ट पोल यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू पाठवून दिलं स्क्वेअरच्या दिशेने. डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय. एक धाव या ठिकाणी. श्वान आहे त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण आणि चांगली गोलंदाजी मिलिंद कडून, अप्रतिम गोलंदाजी. धावा होत आहेत त्या 47. जबरदस्त गोलंदाजी होत आहे. नंबर 3चं षटक 8 धावेचं. आता हे षटक किती धावेचं असेल? मात्र काय वापसी केली आहे वर्सवा संघानं. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. गुडलेन वरून चेंडू बाउन्स झाला. रेफर केलं या ठिकाणी. कशासाठी रेफर केलं गेलंय? थर्ड अंपायर रेफर का केला? क्लिअर करा जरा. पंच चर्चा करतायत, अगोदर पंच चर्चा करतायत. कशासाठी सर वाईट? चला आपण चेक करूया. वाईट चेक करायचंय. थर्ड अंपायर रेफर केलाय. DRS घेतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. एकच DRS आहे हे लक्षात ठेवा. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र गमावतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. मात्र जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी मिलिंदची. 3 चेंडू आतापर्यंत 1 धाव आणि 1 सफलता. 1 विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय. समोर आहे प्रमोद भोईर. ऑन साइडला अफलातून स्ट्रोक. पॉवर सोबत, टायमिंग सोबत या ठिकाणी हा फटका प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून. 6 षटकार. धाव संख्येचा वेग वाढेल. स्लॉट मध्ये चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला होता. सरळ चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांसाठी. धावा झाल्या त्या 63. भौमिकने मात्र माणसं गोळा केले त्या ठिकाणी. 63 धावा. ध्रुवेश भाईंदरकर पण आहे का तिकडे? 63. माफ करा काय बोलतो 63 काय? सॉरी चुकी झाली. आमचा स्कोरर म्हणतोय 63, त्याच्यामुळे आम्ही 63 म्हणतोय. सॉरी, याबद्दल आम्ही क्षमा मागतोय.
स्कोरर थोडासा आमचा भाविक झाला होता, कदाचित या संघावर तो जास्त फिदा आहे, 10 धावा वाढवले होते त्यांनी. चला क्षमा मागतोय मी या गोष्टीबद्दल. पुढचा फटका आहे आणि इथे मात्र आणखीन एक जोरकस फटका प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 धमाके, 6 धावा इथे देखील मिळतील. मग अशी नक्कीच ओव्हर पिच डिलिव्हरी होती, यावेळेस शॉर्ट चेंडू हाताळला होता, हा प्रकार चेंडू आणि या फटक्याने मिळतील त्या आणखीन 6 धावा. संघ पोहोचला गेला अग्रिकोळी समाज तब्बल 59 या धावसंख्येवर. अफलातून बॅटिंग. सुरुवातीचे चेंडू जर आपण पाहिले, चांगली गोलंदाजी हाताळली होती मिलिंदनं. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर जवळपास सिंगल, त्यानंतर तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू षटकार आणि 5वा चेंडू देखील षटकार. जुना चेंडू द्या प्लीज. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. चेंडू घ्यायचा आहे. काय बॅटिंग सुरू आहे. प्रमोद भोईर ऑन फायर. मगाची देखील आपण पाहिलं तर कांदिवली संघाच्या अगेन्स्ट शेवटच्या षटकामध्ये प्रमोद आला. 2 चौकार 1 षटकार, 14 धावा 3 चेंडू मध्ये प्रमोद बनवल्या होत्या आणि यावेळेस देखील प्रमोद येतो आणि प्रमोद मात्र मन जिंकतोय प्रेक्षकांची. 2 षटकार प्रमोद भोईर यांच्या बॅट मधून. संघ पोहोचला गेला 59 या धावसंख्येवर. नऊ चेंडू 20 धावसंख्येवर मात्र मिलिंद. पंच वळतायत. शशी सर वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांचा. एकनं संघ पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या 60. अजूनही जवळपास या इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील हा अंतिम चेंडू आहे. फुल ऑफ लाईन. या वेळेस देखील एक धमाका प्रमोद भोईर यांच्या बॅट मधून. हा येतोय 3रा षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण करणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर प्रमोद भोईर, मॅन फ्रॉम पाणजू. धावसंख्येचा वेग वाढतोय. संघ पोचला गेला अग्रिकोळी समाज 66 या धावसंख्येवर. 4 षटक या ठिकाणी पूर्ण झाल्यात. अफलातून बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र कुठेतरी थांबवावं लागेल, ते म्हणजेच वर्सोवा संघाला. इथून जर थांबवलं नाही तर मात्र धावांचा डोंगर, म्हणजे जवळ मी तर अंदाज घेऊ शकतोय 70च्या पलीकडे जाऊ शकतोय. मात्र किती धावसंख्या थांबवेल. प्रकाशकडे पुन्हा एकदा षटक दिलं जात आहे, कारण ते 8 धावेचं षटक हाताळलं होतं प्रकाशनं. पहिलं षटक काय हवंय? पाणी हवंय. 8 धावेचं षटक हाताळलं होतं. 3रं षटक पहिला स्पेल आपण पाहिला प्रकाशांचा, त्यामुळे यावेळेस कमी धावेचं षटक हाताळणार तो एकमेव गोलंदाज. त्यामुळे कर्णधार या ठिकाणी निवड करतोय पुन्हा एकदा दुसरा स्पेलची, ते देखील स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी प्रकाशांची. अंतिम षटक. पाणजूचे 2 अनमोल रत्न मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर उभे आहेत. सुहास पाटील आणि प्रमोद भोईर. धावा 67. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस फ्लॅम्बेल्बी फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर प्रकाश मात्र विकेट प्राप्त करतोय. सुहास पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. हा धक्का दिला जातोय अग्रिकोळी सामाजिक संस्थेला. तो 6वा धक्का सुहास पाटील यांच्या नावाचा. एक मोठा बॅटर बाद. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जवळपास अक्षरशः त्या यष्टीच्या बरोबर मधोमध सापडला गेला आणि रुपेश कोळी यांचं लगेचच बोट उंच. फ्लॅम्बेल्बी सुहास बाद होतोय. न्यू बॉर्डर मिस्टर भावेश, मॅन फ्रॉम गोडदेव, टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू बॅटर येतोय टीम कॅप्टन भावेश पाटील, मॅन फ्रॉम गोडदेव, ओमरमदेव गोडदेव. या टीमच्या माध्यमातून सातत्यपूर्वक 40+ क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मात्र काय तो चेंडू हाताळला गेला. जबरदस्त चेंडू, डेड ऑन स्पॉटचा चेंडू, सरळ मात्र वेध घेतला त्या चेंडूनं. पॅडचा यावेळेसचा फटका जबरदस्त आहे. कोण आहे मागे?
भौमिक आणि बंकून जवळपास पुन्हा एकदा गुलाबी नोट सोडली. हा षटकार भावेच्या बॅट मधून संघ पोचला गेला तब्बल 72 या आकड्यावर, 72 धावा फलकावर. मात्र भौमिकनं संधी गाळवली. आणखी एक गुलाबी नोट समोर आली होती, मात्र ती गुलाबी नोट सोडली भौमिकनं. आता मात्र वैतागून निघून गेला. शॉर्ट अंपुलचा फटका, डीपला फिल्डर आहे मिस्टर मिलन. मिलनच आहे ना. चांगला कॅच कॅरी करतोय. हेच टाकायचे म्हणतायत काही खेळाडू. आणि यावेळेस एक मोठा बॅटर बॅट मिस्टर भावेश देखील परततोय डगआउट रिझर्व मध्ये. 7वी विकेट ही आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेची. भावेश पाटील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ कालच्या दिवसामध्ये ऑल आउट झाला होता. मड संघाने त्या संघाला ऑल आउट केलं होतं. जबरदस्त मॅच. 72 धावांचं टार्गेट समोर होतं, मात्र त्या 72 धावा काढताना फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ मात्र ऑल आउट झाला होता तिसऱ्या षटकामध्येच. न्यू बॅटर मिस्टर नंदू पाटील, एक मोठे नाव. दैसर गौरव हिंदूजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्यानं क्रिकेट खेळलं जातं. हिंदूजी हॉस्पिटलचे टीम कॅप्टन आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पायाडेचे कोच आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर अनेक 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 विक्रम नंदू पाटीलच्या नावावर आहेत. 400 धावांचा तो विक्रम कोणीही विसरू शकत नाहीत. वर्ल्ड रेकॉर्ड केला होता नंदूनं तो टाइम शील्ड मध्ये. आणि त्या खेळीला मात्र त्या खेळीवर खुश होऊन मात्र लिटिल मास्टर्स सुनील गावस्कर सरांना चांदीची बॅट दिली होती नंदूला गिफ्ट. ते नंदू पाटील तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते आहेत. एक इनिंग नंदूची म्हणजे अजूनही स्मरणात आहे. 50+ धावा केल्या होत्या. अर्धशतक आहे खात्यावर 40+ क्रिकेटमध्ये नंदू पाटील यांच्या. मात्र ती इनिंग मालिकावीर पारितोषिक आणि खास करून विनोद कांबळे सरांना आपल्या हातातील मनगटी घड्याळ गिफ्ट दिलं होतं नंदूला. एक नामांकित खेळाडू आहे. दैसर गावाची शान, दैसर गावाचा गौरव नंदू पाटील स्ट्राइक एंडवर. ते मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, स्वतःवर नाराज आहेत. सिंगल तरी ते नक्कीच मिळेल. धावा झाल्या त्या 23 माफ करा 73. प्रमोद भोईर जवळपास प्रमोदच्या खेळीच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर 26 धावसंख्येवर हा फलंदाज खेळतोय. 10 चेंडू 260चा स्ट्राइक रेट, 26 धावा प्रमोद भोईर यांच्या नावावर. आणखीन एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी होत आहे. पहिला स्पेल देखील आपण प्रकाशचा पाहिला तर फक्त 8 धावा. या स्पेलचा विचार केला 4 चेंडू 2 विकेट आणि आतापर्यंत 7 धावा प्रकाश खर्च करतोय. चांगली गोलंदाजी प्रकाश मार्फत. 73 धावा आहेत. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू, बॅटचा स्पर्श होतोय त्या ठिकाणी. या चेंडूला सिंगल इथे देखील मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा झालेल्या आहेत आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या 74 धावा आणि 75 धावा विजयासाठी वर्सोवा या संघाला. मागची मॅच आपण पाहिली तर मागच्या मॅच मध्ये देखील जवळजवळ धावा केल्या होत्या 68 आणि त्या 68 धावा पूर्ण करू दिल्या नव्हत्या. त्या म्हणजेच वाळके स्पोर्ट्स कांदिवली या संघाला. इथे मात्र आता एक टार्गेट मोठं आहे. 75 धावांचं आव्हान हे आहे, ते म्हणजेच वर्सोवा या टीम समोर. शशी सर प्लीज आपण यायचं आहे. शशी सर आपण या इकडे. पंच्याहत्तर म्हटलं तर रिक्वायर्ड 115च्या घरामध्ये 15 धावा पर ओव्हर मध्ये करायच्या आहेत वर्सोवा या संघाला. आणि त्याच कॅल्क्युलेट क्रिकेटनं मात्र खेळी करावी लागेल. सगळ्यात महत्वाची इनिंग असेल ती अलंकारची. या इनिंग कडे नक्कीच सगळ्यांच्या नजरा असतील, कारण आज खरोखरच काय ती खेळी साकारली आहे अलंकारनं, मॅन फ्रॉम वर्सोवा. आणि या खेळाडूची ती इनिंग 75 धावांचं हे लक्ष. शशी सर, शशी मॅडम आपण यायचं आहे.
चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. एका साईडला अलंकार आणि कोण आहे न्यू बॅटर आणखी जोडीला 12वा खेळाडू पाठवून द्या. वर्सावा अक्षय आहे का? अक्षय ना? ओके. अक्षय आणि अलंकार ही आपण जोडी पाहतोय. मी म्हटलं की अलंकारची इनिंग कारण 75 धावा एक टार्गेट, मोठं टार्गेट आहे. रिक्वायर्ड 100 मी तुमच्यापर्यंत पोहोचवला की पर ओव्हर तुम्हाला 15 धावा करायचे आहेत. एक कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायचं गेलं तर आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला खेळायचं आहे. आणि तिथून मात्र अलंकारची विकेट, अलंकारची एक इनिंग ही खूप महत्वपूर्ण असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत मालवणी एक्सप्रेस मिस्टर मिलिंद वैती. अंतिम ही मॅच आहे. 75 धावांचं टार्गेट हे समोर आहे, ते म्हणजेच वर्सोवा या संघासमोर. कशा प्रकारे या 75 धावा पूर्ण केले जातील. आघाडीची जोडी आपण अलंकार आणि अक्षय ही आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून जिंकेल त्या संघाला थेट सुपर 6 मध्ये प्रवेश दिला जाईल आणि उद्या बरोबर ठीक 11 वाजता इथे पोहोचायचं आहे. पहिला चेंडू यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मेघनाथ मात्रे. पहिला चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट या ठिकाणी खेळला गेला. एक धाव अकाउंट ओपन करतोय अलंकार आपला आणि आपल्या संघाचं देखील खातं उघडलं गेलं. स्वर्गीय विठाबाई नामदेव बुकाळे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. अक्षय सीफूड चषक 2024 सन्माननीय शशीजी बुकाळे साहेबांचं हे स्वप्न या ठिकाणी साकार होताना. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोरकस फटका आपण पाहतो त्या ठिकाणी. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंद कोळी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. एक धाव, धावा झाल्या त्या 2. 15 धावा म्हटलं तर एखादा मोठा फटका. 6 चेंडू मध्ये तुम्हाला खेळायचं आहे तर तुम्ही त्या 15 धाव संख्येपर्यंत पोहोचू शकाल. म्हणजे कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल, धोका हा घ्यावा लागेल दोन्हीपैकी एका खेळाडूला. आणखीन एक जोरकस फटका आहे. मागे क्षेत्ररक्षक. सगळ्यात महत्वाचं काय तर गोलंदाजी मी म्हणेन तिखट होते कारण डेड ऑन स्पॉटचे संपूर्ण चेंडू आपण 3 चेंडू पाहिले तर 3ही चेंडू खोलवर टप्प्याचे होते. त्या कारणास हे 3 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले गेले. धावा फलकावर येत आहेत त्या 3. 75 धावांचं लक्ष समोर आहे. वर्सोवा संघ बॅटिंग करतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने टार्गेट सेट केला आहे समोर वर्सोवा संघाच्या आणि त्याचाच पाठलाग करतोय. जबरदस्त फटका बॅटच्या रेंज मध्ये आला होता. सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हटलं की 6 चेंडू एखादा मोठा फटका. जो रिक्वायर्ड रन रेट तुमच्या समोर आहे पर ओव्हर 15. हा रिक्वायर्ड रन रेट नुसार तुम्हाला खेळायचं असेल तर या 6 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागेल. धोका घ्यावा लागेल, रिक्स घ्यावी लागेल आणि या ठिकाणी तो धोका पत्करला, रिक्स घेतली आणि चेंडूला सरळ फेकून दिलं मिड विकेटच्या वरून. 6 धावा. अक्षयच्या बॅटमधून हा षटकार. धाव संख्येचा वेग वाढतोय. धावा होत आहेत त्या 9 धावा. 3 चेंडू फक्त सिंगल. इथे मात्र कुठेतरी तो रेंज मध्ये चेंडू. ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि ती ओव्हर पिच डिलिव्हरी नक्कीच अक्षय सारखा बॅटर जर आपण देहबोली अक्षयची पाहिली तर नक्कीच एक बाहुबली बॅटर म्हणू शकतो आपण अक्षयला. सॉलिड फटका, जबरदस्त फटका तो पाहिला आपण अक्षयच्या बॅट मधून. फुल ऑफ लाईन. इथे देखील म्हणायचं गेलं तर गुटना टेक सिक्सर देख ऑन फायर मिस्टर अक्षय. धाव संख्या 15. रिक्वायर्ड रन रेट कव्हर अप करताना या ठिकाणी वर्सोवा संघ. पॉवर प्लेचा पहिलं षटक. ज्याप्रमाणे मगाशी आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची प्रथम बॅटिंग पाहिली होती ना, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने देखील या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला होता. त्या पॉवर प्ले मध्ये 20 धावा या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं कुठल्या होत्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय
वर्सोवा संघ. अक्षयच्या बॅट मधून आतापर्यंत 13 धावा, 3 चेंडू अक्षय खेळतोय आणि संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 15. अंतिम चेंडू असेल या षटकातील. चला वेळेकडे लक्ष द्या, पंच देखील म्हणतायत. नंदू पाटील, राजू पाटील, जय पाटील येत आहेत एकत्र. काहीसा कान मत देत आहेत की 3 चेंडू ज्याप्रमाणे तू टाकले होतेस, जबरदस्त 3 चेंडू हाताळले होतेस, इथून मात्र ह्या 2 चेंडूवर 2 षटकार. अफलातून बॅटिंग, अक्षय ऑन फायर. यावेळेस आणखीन एक फटका, चांगला फटका अगदी साइड स्क्रीनच्या समोर. मेघनाथ आहे त्या ठिकाणी, सिंगल तर वेगानं पूर्ण केला. अलंकार मात्र थांबवतोय. या ठिकाणी जो आपल्याला धावसंख्येचा आलेख जो गाठायचा होता, तो धावसंख्येचा आलेख आपण गाठलाय. अलंकार हेच म्हणतो, त्याच्यामुळे इथे आता रिक्स घेता कामा नाहीये. सिंगल तर येतोय, डबल घ्यायची गरज काय, कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं ना तर दुधाही तलवार मैदान के अंदर आहे. कारण दोन्ही फलंदाज तडाखेबाज फलंदाज आहेत. दोन्ही खेळाडूकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. त्याच्यामुळे कुठलाही फलंदाज स्ट्राईकवर गेला तरी मात्र षटकार मारू शकतोय, इतकी ताकद या दोन्ही खेळाडूमध्ये आहे. धावा झाल्या त्या 16. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या वर्सोवा टीम कडून. षटक क्रमांक 2 यावेळेस भावेश पाटील यांना आणलं जात आहे गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन फ्रॉम गुडदेव समोर आहे, सिक्सर किंग म्हणू शकेल मी. या इनिंग मध्ये 2 षटकार आपण पाहिलेत अक्षयच्या बॅट मधून. पाच वाजून 55 मिनिटं झालेत, 57 मिनिटं झालेले आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. बदल हवाय क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी. भावेश पाटील शफल झाला, भरपूर शफल झाला. पूर्ण कल्पना होती लेग ब्रेक गोलंदाज आहे आणि त्या लेग ब्रेक गोलंदाजाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला गेला. अगदी फाईन लेगच्या बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी तो चेंडू स्टॉप केला. सुहास पाटीलनं 2 धावा नक्कीच वाचवलेत. कारण अगोदर पासून आपण या ठिकाणी दाखल झालो, बऱ्याचशा मॅचेस आपण खेळलोय. त्यानंतर कशा प्रकारे कुठला गोलंदाज गोलंदाजी करू शकतोय, मी नक्कीच कौतुक करेन अक्षयचं. कारण हा गोलंदाज कशा प्रकारे चेंडू टाकू शकतोय ही कल्पना मात्र अगोदर होती अक्षयला. चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर मात्र सफल झाला होता, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळला आणि त्या चेंडूला टर्न केलं फाईन लेग क्षेत्रामध्ये. सुरेख फटका होता. 2 धावा झाल्या त्या 18. फुल ऑफ लाईन यावेळेस लॉंग ऑनच्या वरून अशा प्रकारचे रेंजचे चेंडू तर अक्षय तर मुळीच सोडणार नाहीये. अशा प्रकारच्या चुका वर्सोवा संघाने देखील केल्या होत्या. वर्सोवा संघाच्या देखील काही गोलंदाजांना फुल ऑफ लाईनचे चेंडू हाताळले होते आणि त्या चेंडूंचा खरपूस समाचार घेतला होता आगरी समाजानं आणि ते काम या ठिकाणी वर्सोवा संघ देखील करतोय. इथे मात्र अक्षय समोर फुल ऑफ लाईनचा चेंडू आणि अक्षय सारखा बॅटर सोडूच शकत नाहीये. 6 धावा षटकार मेजवानी समोर आली होती अक्षयच्या. धाव संख्या 24. सेकंड पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. भावेश रनवे मध्ये या ठिकाणी चुकी होताना. काय जोडी खेळते, काय पार्टनरशिप, अफलातून पार्टनरशिप सुरू आहे. कारण हा देखील फटका, इथे देखील चेंडू निघून जाईल. 4 की 6 चौकार रुपेश कोळींच्या
इशारा येतोय की या आहे 4 धावा. चला प्लीज बाउंड्री चेक करायची आहे त्या ठिकाणी की हा षटकार आहे की चौकार आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. हा षटकार आहे की चौकार आहे जरा चेक करायचं आहे. आमची टेक्नॉलॉजी टीम देखील या ठिकाणी रेडी आहे. थर्ड अंपायर रेफर केला गेलेला आहे बाउंड्री लाईन चेक करण्यासाठी. रुपेश इथे लाईनवर चेंडू पडलेला दिसतोय. 6 धावा. चौकार. कुठे बॉल पडलाय चेक करा प्लीज, चेक करा, कारण थर्ड अंपायर या ठिकाणी दर्शवतोय. सहा आहेत षटकार आहे. यस का लाईव्ह टेलिकास्टला चेंडू लाईनवर असा ते चेक कर थर्ड अंपायर म्हणतायत. यस ती माणसं बसलेत. यस त्या माणसाने चौकार सांगितला. लाईव्ह टेलिकास्ट लाईनवर चेंडू दाखवतोय आणि थर्ड अंपायर तिथे षटकार म्हणतोय. अजून एकदा चेक केला जातोय कुणावर. यावेळेस आमचे शशी बुकाळे सर जे आयोजक प्रायोजक आहेत या स्पर्धेचे ते स्वतः चेक करतात. थर्ड अंपायर रेफर केला इथे, त्याच्यामुळे इथे आम्ही काही करू शकत नाहीये. जे आयोजक म्हणतील ते आम्हाला मात्र या ठिकाणी जाहीर करावं लागेल. बस इथे कुणावर अन्याय होता कामाने शशी बुकाळे साहेब स्वतः आलेत, पुन्हा एकदा ते चेक करतायत. लाईन पडले का, लाईन पडले का, माती उडली का तुमची. दोन्ही अँगल चेक करतोय आम्ही, दोन्ही अँगल चेक करतोय रुपेश. त्यानंतर योग्य तो निर्णय दिला जाईल. 2 कॅमेरे आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे दोन्ही अँगल चेक केले जात आहेत. लाईन पडलाय ना 6. अरे भाऊजी काय तुम्ही टुर्नामेंटची वाट लावी चालूची यांगा त्यांगा करून ना काय नाही. षटकार 6 धावा. असं तुम्ही डबल नियर करा. एक दिवस नाही तर वाट लावी सर कधी करतील मग. पहा कोणावरही अन्याय होता कामा नये यासाठी स्वतः शशी बुकाळे साहेब हे देखील ह्यांनी देखील चेक केलं आणि त्याने देखील पाहिलं की अगदी लाईव्ह तो चेंडू लाईनवर पडला गेलेला आहे असे आमची टेक्निकल टीम म्हणते. त्याच्यामुळे या 6 धावा. धावसंख्या 30.
षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू जे आहे हे दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 षटकार भावेश पाटील यांना लागले गेलेत. काय बॅटिंग सुरू आहे, अफलातून बॅटिंग सुरू आहे. मिस्टर अक्षय मॅन फ्रॉम वर्सावा 4 षटकार अक्षयच्या बॅट मधून. सहा धावा स्कोर झाला 30. मगाशी म्हटलं मी 30 धावा. जबरदस्त बॅटिंग आणि काय पार्टनरशिप. कारण कुठलाही एखादा धावफलक मोठा असेल ना त्यावेळेस तो धावफलक अचीव्ह करायचा असतो, त्यावेळेस महत्वाचे असते बॅटिंग. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर पार्टनरशिप. इथे मात्र मिसफिल्ड झाली या ठिकाणी. एक धाव रिक्स घेतली जात नाही. पहा दोन्ही फलंदाज महत्वाचे आहेत. पूर्ण कल्पना आहे वर्सोवा संघाला की इथे मात्र कुठल्याही प्रकारचा धोका घ्यायचा नाहीये, रिक्स घेऊन चालणार नाहीये. अलंकार तेच म्हणतोय, डगआउट मधून आवाज आला तर 2 धाव होतील, मात्र अलंकार म्हणतो काही गरज नाहीये. इथे सगळ्यात महत्वाचं काय तर दोघांच्या विकेट सेफ. धावा 31. 4 चेंडू टाकून झालेत, 31 धावा फलकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या जवळपास दुसऱ्या पॉवर प्ले मधील. P2चा गोलंदाज आपण पाहतोय भावेश. इनसाइड आउटचा फटका. हा देखील चेंडू निघून जातोय वरच्या वरून. षटकार 6. अफलातून बॅटिंग मिस्टर अलंकार. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. नवीन तोच जाईल. धावा झाल्या आहेत त्या 37. भावेश ह्या वेळेस नक्कीच सर्वात महागड षटक म्हणू शकतो मी. 37 धावा. काय बॅटिंग सुरू आहे वर्सोवा संघाची. काय ताबडतोब उत्तर या ठिकाणी दिलं जात आहे आगरी समाज सामाजिक संस्थेला. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि संघ पोहोचतोय तब्बल 37 या आकड्यावर. आणखीन एक जोरकस फटका मात्र दीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मिस्टर मिलिंद कोळी. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी सिंगल. चेंडू हातामध्ये थांबवला आणि या वेळेमध्ये धावा पूर्ण केल्या त्या 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 39 धावा. काय हवाय वर्सोवा संघाला तर जी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती खेळी मात्र निरंतर टिकवून ठेवायची आहे वर्सोवा संघाला. आणि काय हवाय आगरी समाज सामाजिक संस्थेला तर या ठिकाणी नक्कीच आगरी सामाजिक संस्थेला हवी आहे एखादी विकेट, एखादं चांगलं षटक. मात्र तो गोलंदाज कोण असेल. धावा झाल्यात फलकावर 39. अफलातून बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 39 धावांची आपण ही पार्टनरशिप पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय त्या ठिकाणी मिस्टर राजू पाटील. जो रिक्वायर्ड 100 15च्या घरामध्ये होता तो रिक्वायर्ड 100 या ठिकाणी नक्कीच कमी होतोय. आता पर ओव्हर आपण पाहिलं तर 12 धावा म्हणजेच 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. इथे मात्र 39 धावा 12 चेंडू मध्ये पूर्ण केल्यात आणि ते 36 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या 18 चेंडू मध्ये. मिस्टर राजू पाटील अपील 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 मैदानाच्या आतमध्ये आणि यस या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग पंचांचं बोर्ड उंच. एक मोठा फलंदाज बाद होतो त्या ठिकाणी मिस्टर अलंकार. एक वादळ निर्माण झालं होतं आणि या वादळाला शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं राजू पाटील. स्विंगचा सुलतान सफलता प्राप्त करतोय. अक्षय या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर मिलन नागा. आपला दोन इनिंग 4 षटकार आपण अक्षयच्या बॅट मधून पाहिलेत.
चेंडू खेळलाय अक्षय. नऊ चेंडू आणि 29 धावेची अफलातून इनिंग. वेल डन अक्षय. काय ती इनिंग साकारली. 9 चेंडू मध्ये तब्बल 29 धावेची एक महत्वपूर्ण इनिंग. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो आपण की अक्षयनं त्याचं काम पूर्ण करून मैदानातून बाहेर आलाय. मात्र एखादी विकेट हवी होती. मी म्हटलं होतं की आगरी कोळी सामाजिक संस्थेला जर इथून पलटवार करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल तर या ठिकाणी हवी आहे वर्सोवा संघाची विकेट. आणि वर्सोवा संघाला काय करायचंय तर जो स्कोरबोर्ड निरंतर चालू ठेवायचा आहे जो सुरू आहे तो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळू देतो राजू पाटील. विथ द स्विंग आडव्या बॅटनं यावेळेस चेंडूला खेळलं जातं गॅप मध्ये. 4 धावा चौकार. मिलन आला आणि मिलननं मात्र या पहिल्या चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी चौकार. धावा 43. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. मॅच मी तर म्हणेन आतापर्यंत कोणाच्याही बाजूने झुकली नाहीये. काही घडू शकतं, काही निर्णय येऊ शकतोय. मात्र जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या थेट 11 वाजता या ठिकाणी पोहोचायचं आहे. राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू सफलता प्राप्त केली. दुसऱ्या चेंडूवर विकेट. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समोर आहे मिलन. खोलच्या टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला फटका खेळला गेला. मेघनाथ मात्र चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 44. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 चेंडू टाकून झालेत या 3ऱ्या षटकातील. चांगली मॅच नक्की देखील पाहिला आणि काही चेंडूवर आपण सिंगल देखील पाहिला. सगळ्या प्रकारचं षटक पाहिलं आपण. इथे चांगलं शतरक्षण. फेकी मात्र चुकीची त्या ठिकाणी पाहायला मिळते. योग्य तो थ्रो केला असता मिलिंद वैतीने तर कदाचित अलंकार सारखा एक मोठा बॅटर बाद करता आला असता. ओव्हर थ्रो केला गेला. मात्र इथे देखील सिंगल मिळेल. धावा झाल्यात 45. वापसी करणारा षटक मगाशी देखील आपण पाहिलं तर ज्यावेळेस धावसंख्येचा वेग पकडला होता त्यावेळेस मात्र आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या अगेन्स्ट प्रकाशचं षटक 8 धावेचं आपण प्रकाशचं षटक पाहिलं होतं. आणि यावेळेस आपण तशाच प्रकारचं षटक पाहतोय राजू पाटील यांचं. धावा झाल्यात 45. अंतिम चेंडू असेल. यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आणि यस काय घडलं त्या ठिकाणी. दांडी गुल का पंच. यस दांडी गोल. क्लिंग बोल्ड होतो त्या ठिकाणी. बॅट कसली विकेट. हिट विकेट आहे की बोल्ड आहे. बोल्ड आहे. क्लिंग बोल्ड आहे. एक महत्वपूर्ण विकेट. मिलिंद या ठिकाणी बाद होतोय. क्या बात आहे. वापसी केली. मी म्हटलं होतं की वर्सोवा संघाला काय हवंय तर जो स्कोरबोर्ड सुरू आहे तो निरंतर ठेवायचा आहे. आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेला काय हवंय तर एखादी विकेट आणि कुठेतरी एखादी वापसी हवी आहे. आणि ती या ठिकाणी वापसी करून दिली लेजेंडरी गोलंदाज मिस्टर राजू पाटीलला. फक्त आणि फक्त 6 धावेचं ते षटक हाताळलं गेलं. धावा झालेल्या आहेत त्या 45 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलली गेली. गणित बदलली गेली. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 30. चौथं षटक. हे षटक खूप निर्णायक असेल. या षटकामध्ये वर्सोवा संघाने जास्तीत जास्त धावा जर बनवल्या तर नक्कीच दडपण थोडंसं कमी होईल. आणि इथून जर मात्र हे षटक जर चांगलं हाताळलं गेलं तर थोडेसे खांदे जे आहेत ते वर येतील आगरी कोळी समाजाचे. त्याच्यामुळे हे षटक खूप महत्वपूर्ण आहे.
कपिल पाटील कुमार येत आहेत मॅन फ्रॉम नवघर. गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहे मिस्टर अलंकार. आतापर्यंत सकाळपासून जर आपण पाहिले अलंकारची खेळी तर नक्कीच चांगल्या चांगल्या इनिंग आपण अलंकारच्या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहिल्यात. बारा चेंडू धावा करायचे आहेत त्या 30. वर्सवा वर्सेस आगरी कोळी समाज हा संघ आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला अलंकार, नॉन स्ट्राइकला बॅटर नाव सांगायचं, बॅट्समॅनचं नाव सांगा प्लीज. विकास. गोलंदाजी ट्रॅकवर कुमार. नवगरचा हा गोलंदाज. पहिला चेंडू बॅटच्या रडर मध्ये होता. चेंडूला सरळ फेकून दिलं 6 धावांसाठी. काय स्टार्ट झाली या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूची. 6. अक्षय सीफूडचा षटकार. अफलातून फटका. नाव आहे अलंकार. मी म्हटलं की सकाळपासून आज पूर्ण दिवस खरोखरच एक जबरदस्त इनिंग. अनेक संघ मॅचेस मध्ये चांगल्या चांगल्या इनिंग साकारल्या त्या खेळाडून. एक मोठं नाव आहे. पहिला चेंडू सीमारेषा पार. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा करायच्या आहेत त्या 24. 11-24 ची ही मॅच. 11 चेंडू आणि 24 धावा. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली आहे. 11 चेंडू 24 धावा. चर्चा सुरू आहे. रुपेश कोळी आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि सनी बोकले हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतोय. स्वर्गीय विठाबाई नामदेव बोकाळे यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा. सन्माननीय शशीजी बोकाळे साहेबांची स्पर्धा अक्षय सीफूड चषक 2024. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. डेड ऑन स्पॉटचा चेंडू. अफलातून फटका. ऑफ साइडला यावेळेस चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू देखील या ठिकाणी थांबत नाहीये. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू चौकार. 2 चेंडू मध्ये कुमार मात्र धावा खर्च करतोय 10. धावा झाल्यात 55. अजूनही 20 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 10. 10 चेंडू आणि 20 धावा. चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. या वेळेस बॅट अँड पॅडच्या मधून म्हणजे अगदी मी म्हणेल त्या एसटीच्या बरोबर जवळून चेंडू गेला. एसटीच्या कानामध्ये ते फुंकर मारून चेंडू गेला. म्हणजे एसटीला संदेश देऊन नक्कीच चेंडू गेला असेल. चांगला चेंडू. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. धावा फलकावर आहेत त्या 55. 9 चेंडू आणि 20 धावा. कधी मॅच आपण पाहिले तर नवगरच्या बाजूनं बेस्तान स्ट्रोक आहे. हा कॅच होईल का? मेघनाथ मात्र येते जेलच्या खाली. महत्वपूर्ण कॅच. या महत्वाच्या क्षणी अलंकारला खेळपट्टीवर उभं राहायचं होतं. ही महत्वपूर्ण विकेट आहे. सेट बॅटर ज्यानं एक चांगली इनिंग साकारली या मैदानाच्या आतमध्ये आणि अक्षरशः मी म्हणेल टेनिसचा बॉल आहे ना, फुटबॉल दिसत असत असेल. खास करून अलंकारला मात्र हा सेट बॅटर डगआउट रिझर्व मध्ये एक मौल्यवान विकेट, एक अनमोल विकेट प्राप्त केली या ठिकाणी. ती म्हणजेच कुमारनं. चेंडू शिल्लक आहेत ते 8. धावा करायचे त्या 20. अलंकार या ठिकाणी बाद होतोय.
10 चेंडू आणि 21 धावेची इनिंग अलंकारची आपण पाहिली. अप्रतिम इनिंग. 8 चेंडू आणि 20 धावा. न्यू बॅटर नाव सांगायचं आहे. बॅट्समॅन नेम्स प्रकाश. एका साइडला वर्सवा संघ आहे तर एका साइडला अग्रिकोळी सामाजिक संस्थेचा संघ. 8 चेंडू आणि 20 धावा करायचे आहेत. टॉप 6 मध्ये कोणता संघ जाईल? अग्रिकोळी सामाजिक संस्था टॉप 6 मध्ये प्रवेश करेल की वर्सवा संघ टॉप 6 मध्ये प्रवेश करेल? काही चेंडू नंतर हा रिझल्ट मात्र पुढे येईल. 8 चेंडू आणि 20 धावा. न्यू बॅटर मिस्टर प्रकाश. लेफ्ट हँड बॅटर्स समोर आहे मिस्टर कपिल पाटील कुमार. 8 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस हा फटका सरळ 6 धावांसाठी षटकार. प्रयत्न केला होता मेघनाथनं मात्र अगदी हाताळा स्पर्श करून चेंडू मात्र निघून गेला. 6 धावांसाठी गॅप मध्ये फटका खेळला होता. अक्षरशः गोलंदाज कुमार पाटील यांचे हात डोक्यावर. तर हा षटकार अडवणं गरजेचं होतं. आता मात्र टेन्शन वाढेल. 7 चेंडू शिल्लक आहे. धावा करायच्या 14. टेन्शन आणि टेन्शन. 7 चेंडू 14 धावा. कोण जिंकणार ही मॅच? संघर्ष जारी आहे. संघर्ष सुरू आहे. जीवाची आकांक्षा या ठिकाणी केली जात आहे मॅचला जिंकण्यासाठी. एका साईडला वर्सवा तर एका साईडला आपण अग्रिकोळी समाजचा संघ पाहतोय. हा चेंडू महत्वाचा असेल. हा चेंडू महत्वाचा असेल कुमार यांचा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे. क्रॅम्प येतोय त्यांच्या पायाला. या ठिकाणी 2 धावा होतील का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता मात्र या शेवटच्या चेंडूवर होत आहेत कंप्लीट 2 धावा. चला फर्स्टच बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर. त्या 63 धावा. अजूनही 12 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे 6 चेंडू आणि 12 धावा. मात्र गोलंदाज कोण येईल? स्वतः राजू पाटील हे षटक टाकतील का? कारण मागचं षटक आपण राजू पाटील यांचं पाहिलं तर जवळपास राजूने फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या 6. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्याच्यामुळे काय हे अंतिम षटक राजू पाटील यांच्याकडे दिलं जाईल का? ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस योग्य ती निवड. कारण ज्यांना जवळपास कमी धावेचं षटक हाताळलेलं आहे त्याच गोलंदाजाचा वापर या ठिकाणी दुसऱ्या स्पेलमध्ये करायला हवा आणि ते काम अग्रिकोळी सामाजिक संस्था करतोय. राजू पाटील यांना गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलं. टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू आहेत. 6 चेंडू 12 धावा. एका साईडला अग्रिकोळी सामाजिक संस्था तर एका साईडला आपण वर्सवा संघ पाहतोय. सहा चेंडू 12 धावा. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रकाश आणि विकास. काय करणार का विकास आपल्या संघाचा? बॅटर विकास स्ट्राइक एंडवर आणि एका साइडला राजू पाटील स्विंगचा सुलतान आणि हॅट्रिक या गोलंदाजाच्या खात्यावर आहेत. ऍज अ गोलंदाज म्हणून मालिकावीर पुरस्कार देखील राजू पाटीलने अनेक घेतलेत. सगळ्यांच्या नजरा या मॅचच्या दिशेने आहेत. चला प्लीज मॅच लवकर स्टार्ट करा. 6 चेंडू आणि 12 धावा. कोण जिंकणार? पहिला चेंडू यावेळेस डाऊन द ग्राउंड. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो. मिलन कोहली वेगाने स्ट्राइक एंडला थ्रो
आणि यावेळेस मात्र थर्ड अंपायर रेफर केला जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या वतीनं. रुपेश कुळे आहेत त्या ठिकाणी. काय या ठिकाणी काय निर्णय येईल. मात्र बॅटर मात्र डगआउट रिझन मध्ये येताना दिसतोय. थर्ड अंपायर रेफर आहे. मात्र ही विकेट आहे की नाही. मात्र बॅटरला काय नक्की कळलंय की मी विकेट माझी विकेट आहे का. कारण बॅटर फक्त डगआउटच्या रिझन मध्ये यस भरपूर लांब आहे. याला म्हणता येते खरोखर क्रिकेट. पूर्ण कल्पना होती मिस्टर विकासला की मी भरपूर मागे आहे. इथे बाद आहे बॅटर. जबरदस्त शतरक्षण मिलिंद कोहली. पहिला चेंडू 1 धाव. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेसिंग. श्वान येतोय न्यू बॅटर राजू पाटील. काय राजू पाटील तो चमत्कार करून दाखवेल. कारण या गोलंदाजाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 2 धावा आणि अक्षरशः 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील या गोलंदाजानं काढू दिली नव्हती. पूर्वीचा क्रिकेट म्हणजे 19चं क्रिकेट मी म्हणेल. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. अंतिम मॅच. घड्याळाकडे लक्ष दिलं आपण तर 6:26 झालेले आहेत. पाच चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी 11 धावा करायचे आहेत. लक्ष ठेवा कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. जबरदस्त मॅच. संघर्ष जारी आहे. स्लो राम चेंडू. यावेळेस लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडूला स्टॉप केला. प्रमोद कोहली त्या ठिकाणी आहेत. फक्त सिंगल फक्त सिंगल. मॅच मात्र संपली नाहीये. मॅच मात्र संपली नाहीये. या मैदानात कुठल्या क्षणी मॅच टर्नअप होऊ शकतोय असे मैदान. श्वान आहे न्यू बॅटर. समोर आहे मिस्टर प्रकाश ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला होता. जवळजवळ तो फटका आपण मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहिला होता आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला जातोय. चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावा करायचे आहेत त्या 10. चार चेंडू 10 धावा. टेन्शन टेन्शन टेन्शन. दगदग सुरू असेल. दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांच्या नक्कीच डगआउट मध्ये दगदग सुरू तर नक्कीच असेल. कोण जिंकेल कारण सगळं काही गुलदस्त्यामध्ये आहे. विथ द स्पिन आणि यावेळेस देखील एक महत्वपूर्ण विकेट. नाव आहे राजू पाटील. विकेट 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 आहे. हा थोडंसं इश्यू होता कारण नशीब एक टेक्नॉलॉजी टीम राखीच आपल्या जोडीला आहे तर बरे आहे. त्या टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला सगळं काही लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहता येतं. मात्र एक महत्वपूर्ण विकेट. राजू पाटील वापसी करतोय. जवळजवळ आपण पाहिलं 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 2 विकेट. धावा खर्च केलेत राजून 2. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 10. 3 चेंडू 10 धावा. मॅच अजूनही संपला नाहीये किंवा मॅच मी म्हणेल की अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या बाजूने झुकलाय किंवा वर्सवाच्या बाजूने मॅच झुकलाय. मॅच कुणाच्या बाजूने झुकला नाहीये. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. धावा हवे आहेत वर्सवा संघाला तर डॉट बॉल हवे आहेत अग्रिकोळी समाजाला. कुठला संघ जिंकेल. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मिस्टर राजेश. 3 चेंडू 10 धावा. राजू पाटील मास्टर्स क्रिकेट मध्ये जवळजवळ
130 अधिक विकेट या गोलंदाजाच्या खात्यावर आहेत. 40+ क्रिकेट, 8 वर्षाचा क्रिकेट मास्टर्स क्रिकेटचा इतिहास राजू पाटील यांचा पाहिला. अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळताना तर 130 विकेट राजू पाटील यांच्या खात्यावर आहेत. 3 चेंडू 10 धावा. जबरदस्त मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे वर्सावा. फुल ऑफ लेंथ, फुल टॉस डिलिव्हरी, सर्वात मोठी चुकीची डिलिव्हरी. एका बाजूने नक्कीच मॅच आपल्या बाजूने वळवली होती. राजू पाटील यांना मात्र यावेळेस चुकीची डिलिव्हरी हाताळली गेली. हा येतोय षटकार आणि जवळपास महिन्यात म्हणायचं गेलं तर भौमिकनं पुन्हा गुलाबी नोट मात्र घालवली. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या आतापर्यंत 4. जबरदस्त मॅच, रोमहर्षक मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. अक्षरशः मी म्हणेल ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी मॅच पाहू नका. चाहते दोन्ही बाजूला आहेत, दोन्ही साईडला चाहते आहेत. त्याच्यामुळे ज्याला हृदयाचा त्रास असेल त्यांनी मॅच तर पाहूच नका. कधी मॅच अग्री कोळी समाजाच्या बाजूने वळते तर कधी मॅच आपण पाहिलं तर वर्सवाच्या बाजूने वळते. 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. इथे 4 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे. 1 धाव तर वेगाने पुढे गेले. थोडस फंबल झालं त्या ठिकाणी. येते 2 धावा. मॅच संपला नाहीये, मॅच संपला नाहीये. 1 चेंडू 2 धावा. हाफलातून मॅच. काय शेवट झाला आजच्या दिवसाचा. 40+ हाफ होता. लक्षात ठेवा 40 वर्षावरील क्रिकेटचा आजचा हाफ होता. 40 वर्षावरील क्रिकेटचे 4 संघ खेळले. त्याच्यामध्ये आपण पहिला संघ पहिला क्वालिफाय झाला टॉप 6 मध्ये. तो म्हणजे धनवीन एकविरा नायगाव संघ क्वालिफाय झाला टॉप 6 मध्ये. इथून मात्र जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल टॉप 6 मध्ये. 1 चेंडू 2 धावांची गरज. टेन्शन ऐसा वैसा टेन्शन नहीं है, तो बड़ा वाला टेन्शन, सबसे बड़ा वाला टेन्शन. एक चेंडू 2 धावा. एकतर मी म्हणू शकेल की जिंकून जिंकून जिंकणार कोण, धावा करायच्या आहेत त्या 2. त्याच्यामध्ये कोण जिंकणार, वर्सवा जिंकणार की अग्री कोळी समाज जिंकणार. मात्र खरोखरच शशीदादा काय शेवट झाला, आपलातून शेवट झाला. आज अनेक रथी महारथी या मैदानावर खेळण्यासाठी आले होते. मंदार गरुडे, त्यानंतर शक्रिया, त्यानंतर मेहमूद, त्यानंतर म्हणे संतोष सक्सेना. नामांकित खेळाडू आज या ठिकाणी दाखल झाले होते. किशोर पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत. जयेंद्र ठाकूर देखील सकाळपासून या ठिकाणी आहेत. राजू पाटील तुम्ही पाहता सकाळपासून जयेंद्र ठाकूर आणि किशोर पाटील या ठिकाणी बसले आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण हे सगळे लेजेंडरी तो काळ गाजवला होता. लक्षात ठेवा, जुना काळ आठवा. त्या जुन्या काळातील हे लेजेंडरी खेळाडू आज या ठिकाणी दाखल झाले होते. मंदार गरुडे यांची आपण तो स्थान पाहिला, जुना स्थान, ती क्वालिटी आपण पाहिली मंदार गरुडे यांची. संतोष सक्सेना यांच्या बॅटमधून एखादा षटकार पाहायला मिळाला होता आजच्या दिवसामध्ये. सगळं काही आजच्या दिवसामध्ये पाहिलं. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. काय निर्णय येईल, कुठला संघ जिंकणार, या चेंडूवर मात्र सर्वस्व अवलंबून असेल. कोणी विचार देखील केला नसेल शेवटच्या चेंडूवर मॅच. जरा टाळ्या वाजवा सगळ्या प्रेक्षकांनी. 1 चेंडू 2 धावा. फुल ऑफ लाईन, मिस्टर स्टोक आहे. हा कॅच होईल का? यस. या वेळेस मात्र या शेवटच्या चेंडूवर प्राप्त करतोय विकेट राजू पाटील. 2 धावेने या ठिकाणी वर्सवा संघ पराभूत होतोय. अफलातून मॅच, जबरदस्त मॅच. शशी बोकाळे साहेबांकडून राजू पाटील यांना 500 रुपयाचा पारितोषिक. राजू पाटील मॅन ऑफ द मॅच. काय आजची गोलंदाजी राजू पाटील यांची, अफलातून गोलंदाजी. अभिनंदन. अग्री कोळी समाज सामाजिक संस्था टॉप 6 मध्ये हा संघ प्रवेश करतोय. काय मॅच झाली. वर्सवा संघ जरी पराभूत झाला मात्र
एकतर्फी पराभव नव्हता हा. वर्सोवा संघाने देखील तितकीच ताकदीनं ती झुंज दिली होती, ती लढत दिली होती. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय अक्षरशः त्या गुलदस्त्यामध्ये होता. जे जरी वर्सोवा संघ पराभूत झाला तरी मात्र तो शेवटचा चेंडू नक्कीच लक्षात राहील वर्सोवा संघाच्या. फुल ऑफ लेंथ चेंडू होता, मात्र हा पंपुलचा फटका डीप लॉंग ऑनला, खास करून क्षेत्ररक्षक मेघनाथ मात्रे तो कॅच मेघाचा. आणि इथे मात्र आगरी कोळी समाज सामाजिक संस्था विजयी टॉप 6 मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन आगरी कोळी समाज सामाजिक संस्था.